आज प्रभाग क्रमांक 6 मधले भारतीय जनता पार्टीचे चारही कमळ आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब व भारतीय जनता पार्टीच्या नेते व कार्यकर्ते पदाधिकारी व सर्व मित्रमंडळींच्या सहकार्यानं आज भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवार प्रभाग क्रमांक 6 मध्ये विजयी झाले. काय वाटतं? कामं केलेले आहेत, पण कामं कधी संपत नसतात. कामं करत राहावं लागतात. जनतेचा पूर्ण वेळ सहवास ठेवावा लागतो. त्यांचा फोन रिसिव्ह करावा लागतो आणि वार्डातल्या लोकांशी कायमचा संपर्क ठेवावा लागतो. जो मी ठेवलाय त्याच्यात जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न. विजयाचं श्रेय भारतीय जनता पार्टी सोबत माझ्या प्रभागातील जुन्या व नव्या दोन्ही प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि मातांचे म्हणजे वैशालीला सलग तिसऱ्यांदा विजयी केल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने व मी व माझ्या परिवार व माझ्या मित्रांच्या वतीने सर्व प्रभागातील ज्येष्ठांचे नागरिकांचे मतदारांचे लाख महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6 मध्ये सहा मध्ये सहकारी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर भरघोस अशा मतांनी निवडून आणले. हा केवळ मिलिंद भाऊ देशमुख यांनी मागील प्रभागामध्ये केलेल्या कामाचा आहे. त्यांच्या कामाची पावती या ठिकाणी दिलेली आहे आणि या ठिकाणचे शिवसेनेचे उमेदवार हे भरघोसाच्या मताने पराभूत झालेले आहेत. कुठल्याही पद्धतीचं काम या प्रभागामध्ये या ठिकाणच्या आमदारांनी केलेलं नव्हतं. हे जनतेने या ठिकाणी दाखवून दिलं आणि जनतेनं काम करणारा कार्यकर्ता नेहमी जिवंत ठेवायचा असतो या विषयामधून आज या ठिकाणी निश्चित नाही. या ठिकाणी निवडणूक लढते असताना निवडणूक म्हणलं की अडचणी तर येणार, परंतु मित्र पक्ष जरी असला या ठिकाणी मिलिंद भाऊच्या कामावर भारतीय जनता पार्टीला लोकांनी मतदान करायचं ठरवलेलं होतं. नांदेड जिल्ह्याचे आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यावरला विश्वास आणि जनतेने टाकलेला हा विश्वास नक्कीच आम्ही यशस्वी करू आणि पुन्हा एकदा हॅट्रिक दिल्याबद्दल वैशालीताई देशमुखच्या वतीने त्यांचा प्रतिनिधी या नात्याने मी प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व जनतेचे आभार व्यक्त